बारक्या स्पोर्टच्या खात्यामध्ये आतापर्यंत 2 वेळा बोनस प्लस पॉईंट गेलाय श्रेयस. पुन्हा एकदा आपल्या संघासाठी पहिल्या रेडमध्ये एक टच पॉईंट त्याने कमावला होता. आणि आता पाहूया दुसरी रेड त्याच्या माध्यमातून. हा असा खेळाडू आहे ज्याने मागील वर्षी सर्वात मोठी रेड केली होती. पाहूया इथे बोनस लाईन पर्यंत अटेम्प्ट आणि इथे सुद्धा एक महत्त्वपूर्ण खेळाडू तंबूत श्रेयसच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा स्वस्तिक सारखा एक चांगला खेळाडू इथे मैदानाच्या बाहेर जातोय. हा देखील चांगला अटेम्प्ट आहे, बोनसचा अटेम्प्ट, जर्सी क्रमांक 15 इथे सोहम कळमटे. आणि आता मात्र जबरदस्त कॅच पाहायला मिळाले, अँकल वरती होल्ड. एका बाजूला बोनस मात्र निश्चित मिळेल, बोनसचा पॉईंट मिळेल, टॅकल पॉईंट जातोय बांगडा स्पोर्टच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा वारंवार रेड पाहायला मिळतात श्रेयस याच्या माध्यमातून. एक छोटा खेळाडू, कृपया एवढी धक्कमधक्की करू नका. आणि 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 आणखीन एक खेळाडू 1.2 च्या खात्यामध्ये जात आहेत. श्रेयस हा एक तगडा खेळाडू आहे. आणि आता मात्र चांगला अटेम्प्ट, जो रेडर पॉइंट्स कमवत होता त्याला टिपलाय. हा महत्वपूर्ण डिसिजन म्हणावं लागेल, कारण वारंवार तो रेड करत होता आणि त्याच खेळाडूला मैदानाच्या बाहेर धाडलंय. पाहूया आता मात्र उलटफेर होऊ शकतो. आणि आता वा भाई वा, जबरदस्त रेड म्हणावी लागेल ऋषभ सनगरे 2 गुणांसाठी. आणि एक सर्वात छोटा खेळाडू आमचा आदू वाडेकर कंपनीचा हा खेळाडू. दोन्ही पिता पुत्र दोन्ही आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. तिथे आदू खेळतोय, नंतर त्यांची तर इथे निदान रेषा पार केल्याने आपल्या संघाकडे परतलाय. 2च खेळाडू इथे आहेत. मला वाटतं या दोन्ही खेळाडूंसाठी ऋषभला पकडणं जो आहे तो कुठेतरी आता मुसंडी मारताना दिसतोय. स्वस्तिक सनगरे याला काहीतरी करामत करावी लागेल, कारण हा आपल्या केंद्रशाळा झरेवाडीचा असा एक खेळाडू आहे ज्याने कबड्डीच्या माध्यमातून आपल्या केंद्रशाळा झरेवाडीचं नाव खूप लांबपर्यंत नेऊन ठेवलेलं आहे. आणि असा खेळाडू या इथे खेळताना आपण पाहतोय. इथे पाहूया देखील. आणि दुसऱ्या बाजूला एक टच पॉइंट सुद्धा. पुन्हा एकदा श्रेयस याला टॅकल करणं गरजेचं आहे. आतापर्यंत श्रेयस याला टॅकल करता आलेलं नाही, परंतु श्रेयस याला एका टच पॉइंटच्या माध्यमातून देखील मैदानाच्या बाहेर जावं लागलं होतं. परंतु इथे श्रेयस याला जर मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेला तर मात्र सामन्यामध्ये चुरस निर्माण होऊ शकते. परंतु श्रेयस या वर्षी सुद्धा थोडासा जड जाताना दिसतोय. इथे सुद्धा एक टच पॉइंट. ऋषभ सनगरे हे चिपळून येथे वास्तव्याला असणारे. पाहूया चिपळून. आणि बाजी मारलेली आहे. स्वस्तिक सनगरे सारखा एक मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय ऋषभच्या रेड पॉइंट मध्ये. इथे तन्मय सनगरे हा एक चांगला खेळाडू आहे, परंतु मैदान बांगडा स्पोर्ट जो आहे तो आपलं वर्चस्व गाजवताना दिसतोय या सामन्यामध्ये. दुसऱ्या बाजूला कुठेतरी तर श्रेयस पुन्हा एकदा रेडिंग मध्ये आपल्या संघासाठी बाजू सांभाळताना. मिळवलेला आहे. दोन्ही बाजूला, एका बाजूला 2 गुण तर एका बाजूला 1 गुण, अशा पद्धतीची परिस्थिती इथे निर्माण झाली दरम्यान दोन्ही संघाकडे. आणि वारंवार कोपरा रक्षकाला तिथे टार्गेट. पाहूया पहिली रेड बोनस लाईन पर्यंत अटेम्प्ट. आणि मला वाटतं एक महत्वपूर्ण खेळाडू, बोनस प्लस पॉइंट, बोनस प्लस पॉइंट गेलाय बारक्या स्पोर्टच्या बाजूने. इथे श्रेयस मागील वर्षीचा एक असा खेळाडू ज्याने सर्वाधिक पॉइंट्स एका रेड मध्ये कमवले होते पूर्ण स्पर्धेचा विचार केला. पहिल्या हाफच्या वेळेला गुणफलक आपण पाहूया किती पॉइंट्स आहेत.